आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शरद पवारांनी आज पुण्यात राष्ट्रवादीची बैठक बोलावली आहे। या बैठकीला आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निसर्ग कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे। सरकारमध्ये जा, मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं शरद पवार बोलले होते। असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय आणि तसेच राजीनामा मागे घेण्यासाठी पवारांनी आंदोलन करण्यास सांगितल्याचा खुलासा देखील अजित पवार यांनी केलाय। भाजपसोबत जाण्याचा निर्णय चर्चा करूनच घेतला असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सुद्धा चर्चेवेळी उपस्थित होते आणि यावेळी सुप्रिया सुळेंनी 8 दिवसांचा वेळ मागितल्याचंही अजित पवारांनी सांगितलं। अनेक जण घरातल्या चर्चा चव्हाट्यावर आणतायत आणि हे बरोबर नाही अशी टीका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे। शिवसेना पक्षफुटीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोज केलाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण वागलात तर महाराष्ट्रात आपलं कौतुकच होईल असा टोला आव्हाड यांनी लगावलाय। मंत्रिपद मिळत नसेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही असं अनिल देशमुख म्हटल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय आणि भाजपला अनिल देशमुख मंत्रिपदावर नको होते असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केलाय। वाशिममधल्या मंगळूरपीर येथे रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शिबिर कार्यक्रमावर टीका केली आहे। एसी हॉलमध्ये बसून भाषण करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असल्याचं रोहित पवार म्हणाले। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। आजही ठाकरेंच्या सेनेचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी होणार आहे। तर काल उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद आणि सेनेच्या घटनेतील दुरुस्तीवर शिंदे गटानं आक्षेप घेतला होता। महाविकास आघाडीतील नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयामध्ये ही बैठक पार पडेल आणि हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडण्याबाबत या बैठकीत खलबतं होणार आहेत। मंत्री दादा भुसेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार आहेत। संजय राऊतांनी एक्सपोज करत याबाबतची माहिती दिली आहे। मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेतून भुजबळांवर घणाघाती टीका केली आहे। छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे अशी टीका त्यांनी केली आहे आणि तसेच ओबीसी समाजाची 80% सवलत भुजबळ लाटतात असा आरोपही त्यांनी केला आहे। अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे 2 दिवसात मागे घ्या आणि महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे 1 महिन्यात मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। तर दगाफटका केला तर गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलाय आणि त्याबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल असं आयोगाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। मागासवर्ग आयोगाचे सदस्य BL किल्लारीकरांनी राजीनामा दिलाय आणि जातनिहाय जनगणना आणि जातींचं सामाजिक मागासलेपण तपासावे अशी किल्लारीकरांची मागणी होती। मात्र यावर एकमत न झाल्यानं राजीनामा त्यांनी दिलाय। कुणबी मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील जवळपास 2 कोटी कागदपत्रांची तपासणी विशेष कक्षाकडून करण्यात आली आहे आणि यात कुणबी मराठा जातीच्या 26,000 नोंदी आढळून आल्यात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानं आत्महत्या केली आहे। हिंगोलीतील अमरदास सूर्यवंशी यानं नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। दापोली साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात अटकेत असलेल्या सदानंद कदमांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे आणि कालच्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाला। बीडच्या परळीत 5 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि यापूर्वी या कार्यक्रमाच्या 2 वेळा तारखा बदलण्यात आल्या होत्या। दरम्यान आता या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे।
एसटी बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी 5 डिसेंबरला बैठक पार पडणार आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून एसटी बँकेच्या 19 पैकी 14 संचालकांनी याआधी झालेल्या बैठकीला दांडी मारली होती। अंधेरी स्थानकातील बोकले पुलावर ओपन गर्डर टाकण्यासाठी आज रात्री 12:45 ते पहाटे 4:45 पर्यंत ब्लॉक घेण्यात येतोय आणि या दरम्यान चर्चगेट स्थानकावरून विरारकरिता शेवटची लोकल रात्री 11:58 चालवण्यात येईल। उल्हासनगर स्थानकाजवळ नवीन पादचारी पूल उभारण्यात येतोय। या पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान आज रात्री ब्लॉक घेण्यात येतोय। रात्री 1:20 ते पहाटे 3:20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। रविवारी मध्य हार्बर मार्गावर ब्लॉक आहे। सीएसएमटी ते सुनाभट्टी, वांद्रे ते गोरेगावची वाहतूक पूर्ण बंद राहील। कुर्ला स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलसाठी 20 मिनिटांच्या अंतरानं स्पेशल लोकल चालवण्यात येतील। मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टनं 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विशेष बससेवा उपलब्ध केली आहे। दादर स्थानक ते चैत्यभूमी येथे जाण्यासाठी चैत्यभूमी फेरी या नावानं अतिरिक्त बस चालवण्यात येतील। दादरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन 5 ते 7 डिसेंबर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकमध्ये विविध बदल करण्यात आले आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं अमरावती सीएसएमटी दरम्यान एक अनारक्षित स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय आणि 5 डिसेंबरला संध्याकाळी 5:45 वाजता ही ट्रेन अमरावतीमधून सुटणार आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारी प्रारंभ होतोय आणि यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी केली आहे आणि या काळात वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या। भिवंडी लोणाड परिसरातून आळंदीसाठी पाळी दिंडी रवाना झाली आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी अल्पहार तसेच पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे तसेच डीवाय फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। मराठी पाट्या न लावणाऱ्या 3,317 दुकानांना नवी मुंबई पालिकेनं नोटिसा बजावल्यात तर मराठी फलक लावण्याचं आवाहन सुद्धा पालिकेकडून करण्यात आलं आहे। कोल्हापुरातील केएमटी कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यानं कर्मचारी संपावर आहेत आणि यामुळे शहरातील प्रवाशांना मोठा फटका बसतोय। मुंबईतील केएम रुग्णालयात रुग्णावर चक्क व्हीलचेअरवरच उपचार करण्यात आले आणि याबाबत रुग्णांच्या कुटुंबियांना विचारलं असता बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय आणि तर अनेक रुग्णांवर बेडच्या कमतरतेमुळे स्ट्रेचरवर उपचार केले जात आहेत। तर पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळली आहे। कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत। कंपन्यांवर गुन्हे दाखल करूनही परिस्थिती मात्र तशीच आहे। नागपूर शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात आली आहे। नागपूर विमानतळ परिसरासह विविध भागात पाण्याची फवारणी करण्यात आली आहे। पुणे जोधपूर विमान सेवेच्या वारंवारितेकडे वाढ झाली आहे आणि हे विमान पुण्यातून पूर्वी आठवड्यातून 3 वेळा उड्डाण करत होतं आणि आता आठवड्यातून 6 वेळा जोधपूरसाठी उड्डाण करेल। गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत जमावबंदी असणार आहे। 2 डिसेंबर पासून नक्षल सप्ताह सुरू होणार असल्यानं हा निर्णय घेतला आहे। स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि तसेच ग्रामपंचायत स्वनिधीची अट देखील रद्द करण्यात आली आहे। पुण्यातील खेड तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल झरेकर यांची निवड झाली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000पेक्षा अधिक नियुक्ती पत्राचं वितरण करण्यात आलंय आणि रोजगार मेळाव्याचा भाग म्हणून देशभरात 37 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।
पुण्याच्या मंचरमध्ये दूध दरवाढीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली आहे। यंदा नोव्हेंबर थंडीविना संपलाय। आगामी 3 महिन्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत देशातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। बारामती शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय। हिंगोलीच्या गोरेगावमध्ये वातावरणात धुक्याची चादर पसरली आहे। हळद पिकावर करपा रोगाचं सावट आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती आणि यात हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान सरसकट मदत देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये आरोग्यमंत्री भारती पवारांनी शेतपिकांची पाहणी केली आहे आणि एका शेतकऱ्यानं पवारांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय आणि यावेळी भारती पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीचं आश्वासन सुद्धा दिलंय। सांगलीत ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी 8 ते 10 डिसेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येते आणि यावेळी तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिलाय। यंदा राज्यात 30 नोव्हेंबर अखेर 511 लाख टन इतकं ऊस गाळप पूर्ण झालाय आणि 43,20,000 टन एवढं नवं साखर उत्पादन हाती आल्याची माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे। अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसाळ्यात शेतकऱ्यांची पिकं सुद्धा नष्ट झाली आहेत। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावल्यानं शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्यातील तडाखा बसलाय। तब्बल 3000 हेक्टरवरील बागायत आणि फळबागांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालाय। नांदेडमधील तामसा परिसरात अवकाळीनं कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय आणि उत्पादनात फार कमालीची घट झाली आहे। पुण्यात 1,08,684 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 47% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झालेली आहे आणि दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची 53% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण होऊ शकली आहे। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पिकांना बसलाय। गेल्या 1 जून ते 31 ऑक्टोबर या 120 दिवसात फक्त 45 दिवसच वरुणराजा बरसल्याची आकडेवारी सध्या समोर आली आहे। नांदेडमध्ये खरीप हंगामानंतर रब्बी हंगामही वाया गेलाय। शेतकरी संकटात सापडलाय आणि पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारनं तात्काळ मदत करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। उल्हासनगरमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आलाय आणि यावेळी पालिकेकडून दिव्यांगांना भेट म्हणून बॅग आणि जेवणाचा डब्बा देण्यात आलाय। वर्ध्यातील कारंजा येथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी सुद्धा झाले होते। उल्हासनगर पालिकेनं माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय आणि यावेळी ऊर्जेची बचत याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे। केडीएमसी पालिकेचे कर्मचारी विनोद लकेश्री यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। नवी मुंबईमध्ये टेलिग्रामद्वारे पार्ट टाइम जॉबसाठीचं टास्क सांगून फसवणूक केल्याची घटना घडली आहे आणि यावेळी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। वर्ध्यात पोषण आहारातील काळ्या बाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून कंत्राटदार फरार आहे आणि त्यांच्याकडून 8,69,810 रुपयांचा पोषण आहारातील धान्य साठा जप्त केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून 87,000चे दागिने चोरलेत आणि ही घटना अहमदनगर ते पुणे दरम्यान बस प्रवासात घडली आहे आणि या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये फटाके फोडण्यावरून 2 कुटुंबियांमध्ये वाद झालाय आणि वादाचा रूपांतर हाणामारीत झालाय आणि या प्रकरणी मारहाण करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल केलाय। दापोली येथील विटभट्टी जवळील ही घटना आहे।